देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय आगळा वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे। परीक्षेचं टेन्शन स्ट्रेस विद्यार्थ्यांवर असता कामा नये, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांनी परीक्षा दिली पाहिजे आणि चांगलं यश मिळवलं पाहिजे, यासाठी विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलखुलासपणे दिलीत। हा नक्कीच देशातल्या लाखो करोडो विद्यार्थ्यांना किंबहुना जगभरातले विद्यार्थी याच्यामध्ये सामील झाले होते, त्यांना सगळ्यांनाच लाभ होईल। त्यांना या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचा मोठा फायदा होईल। मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। बिलकुल, पूर्वीची जी शाळा आहे मी या शाळेत शिकलो। आता इमारत आहे मोठी टोलेजंग, परंतु पूर्वीची शाळा चाळ होती, त्याच्यामध्ये अगदी एवढी अशी व्यवस्था नव्हती। पण त्यावेळेस अगोदर आम्ही यायचो, वर्गाची साफसफाई करायचो आणि मग शाळेमध्ये वर्ग सुरू व्हायचे। तेव्हाची आठवण फार एक आगळी वेगळी आठवण आहे। आणि आता त्या शाळेमध्ये मी या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना भेटायला आलो आहे। एक मोठं समाधानही आनंदही आहे। आणि खरं म्हणजे हा जो ठाण्यातला कार्यक्रम आहे आणि मी राज्यभर देशभर सगळीकडे कार्यक्रमांना जात असतो, परंतु जेव्हा ठाण्यातला आणि हा वागळे स्टेटमधला हा कार्यक्रम मला अगदी भावणारा आहे, मनाला समाधान देणार आहे। हो, अभिमान आहे मला त्याचा, कारण शेवटी शाळा कुठली आहे यापेक्षा विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे काही नातं असतं, विद्याजनाचं जे ज्ञानदानाचं काम शिक्षक करतात आणि ते शिकण्याचं काम विद्यार्थी करत असतात। त्यामुळे अगदी मनापासून जिद्दीने जर एक आत्मविश्वासाने आणि कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, एकाग्रता असली पाहिजे, तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला विविध क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल। सर्वे आलाय 2018 मध्ये की लोकसभा इलेक्शन महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये 48 जागा त्यांच्या बाजूने 48 जागा हे महाविकास आघाडीच्या बाजूने जातील आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी आता 14 जागा 16 जागा 34 ते 48 गेले की भोपळा राहतो, काहीच राहत नाही। खरं म्हणजे मुठभर लोकांमधून किंबहुना सर्वे केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येत नाही। माझ्याकडे आकडे आहेत, देशभरातल्या किती लोकांना भेटून हा सर्वे केला, मी त्याच्या आकड्यात जाऊ इच्छित नाही, परंतु मुठभर लोकांमधून सर्वे करून खरे आकडे वस्तुस्थिती आपल्याला मांडता येणार नाही, वास्तव आपल्याला लोकांसमोर आणता येणार नाही। आपल्याला मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय, आघाडी होईल, कुणाची आघाडी तुटेल हे आताही मला सांगता येणार नाही, पण बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये अतिशय चांगलं काम करते आहे। हे सरकार लोकांचं आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे आणि त्यांनी हेही म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जनता कुणाला प्रतिसाद देणार आहे हे लोकांनी आता ठरवलं आहे। त्याचे आपल्याला उदाहरणं, त्याचा लोकांचा जनतेचा जो रिस्पॉन्स आहे तो आपल्याला समजून येतोय। मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना म्हणजे NDAचं सरकार येईल आणि प्रधानमंत्री महोदयांची लोकप्रियता वाढते हे म्हटलंय, मग महाराष्ट्रामध्ये काय वेगळं आहे का? आपल्याला मी सांगतो की निवडणुका कधी होऊ द्या, ते म्हणतायत की निवडणुका आता झाल्या, तर आता तर निवडणुका नाहीत, परंतु आज खरं म्हणजे मी बघा टीकेला आरोपाला
उत्तर द्यायचं टाळतो नेहमी, तर मी कामाने उत्तर देतोय. कामं आम्ही करतो. तुम्ही 2 आरोप केले तर आम्ही दुप्पट चारपट काम करतोय. हे लोकांना भावतंय. लोकांना आरोप प्रत्यारोपामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही सकारात्मक काय करताय, आमच्यासाठी काय निर्णय घेताय, याच्यामध्ये इंटरेस्ट आहे लोकांना. आणि मी एवढंच सांगू इच्छितो, या राज्यातले 2, 5, 10 नाही तर 50 आमदार एखाद्या पक्षाला सोडून जातात, एखाद्या नेत्याला सोडून जातात. 13 खासदार एखाद्या नेत्याला सोडून जातात. राज्यातले नाही तर विविध राज्यातले देखील पक्षाचे पदाधिकारी सोडून जातात. स्वतःचे नातेवाईक देखील सोडून जातात. याचा अर्थ आणि बोध, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायचं सोडून हे जे काही आरोप आहे ते आरोप त्यांना करत राहू द्या. त्यांना मी शुभेच्छा देतो. आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने परीक्षा पे चर्चा, ये बहुत ही अनोखा एक उपक्रम शुरू किया है. ये लाखों जो हमारे विद्यार्थी हैं उनके दिल में परीक्षा के बारे में जो डर है वो निकल जाए. एक उनको बल मिले, आत्मविश्वास उनका बढ़े. और इसलिए ये परीक्षा का टेंशन नहीं रहे, एक हेल्दी माहौल में परीक्षा होनी चाहिए. और इसीलिए उन्होंने जो उपक्रम शुरू किया है ये लाखों लोगों को, लाखों विद्यार्थियों को बहुत ही फायदेमंद होगा. ये विद्यार्थी हमारे देश का भविष्य है, भवितव्य है. ये हमारा भारत देश है और उसकी चिंता आदरणीय प्रधानमंत्री जी ने रखी है. इतना बड़ा कारोबार देश को आगे बढ़ाने का, देश की अर्थव्यवस्था को संभालने का, ये पूरा काम होने के बावजूद उन्होंने ये परीक्षा पे चर्चा इसको अहम महत्व दिया है. इसलिए मैं राज्य का मुख्यमंत्री के नाते मैं उनका आभारी हूँ. सर, इसी स्कूल में आपने भी पढ़ाई की है, आज विद्यार्थियों के बीच में आपका बैठना याद आया? बिल्कुल, ये पुरानी यादें ताज़ी हो गई है. मैं भी इसी स्कूल में पढ़ा हूँ. इसी स्कूल का मैं छात्र था. और जब ये अभी बिल्डिंग नहीं थी तब ये छोटे वर्ग थे, चाल टाइप स्कूल था और इतनी सुविधा नहीं थी. लेकिन वैसे ही माहौल में शिक्षा का काम शिक्षकों ने किया, देने का काम, और वो आत्मसात करने का काम हम लोगों ने किया है. पढ़ाई हम लोगों ने की और चलते चलते इस राज्य का मैं मुख्यमंत्री बना हूँ. इसलिए एक ध्येय निष्ठा होनी चाहिए, आत्मविश्वास होना चाहिए. और किसी भी ऐसे प्रसंग जब आते हैं तो डरने की आवश्यकता नहीं. ऐसा उद्देश्य आज के परीक्षा पे चर्चा से ये विद्यार्थियों में बड़ा मैसेज गया है. इसलिए ये बहुत ही अनोखा और फलदायी उपक्रम विद्यार्थियों के लिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने आयोजित किया है. मैं उनको धन्यवाद देता हूँ. सर, इंडिया टुडे सीमांचल के समय में कहा गया है कि अगर आज के समय में चुनाव होगा तो महाविकास आघाड़ी सरकार लोकसभा में 34 सीटें मिलेगी. आपका क्या कहना है? देखिए, कुछ जो सैंपल सर्वे है वो कुछ लोगों को पूछकर किया गया सर्वे है. उसके आंकड़े मेरे पास है. पूरे देश भर में ऐसे चंद लोगों से पूछताछ करने के बाद ऐसा एनालिसिस करना ये वस्तुनिष्ठ नहीं होता है, वस्तु आधारित, वास्तव आधारित नहीं होता है. उन्होंने हमारे को जब अभी ग्राम पंचायत के चुनाव हो गए उसमें जो जितने सीटें मिली है उसके आंकड़े नज़र के सामने रखते तो उनके सर्वे को थोड़ा आधार मिल जाता, कोई बेस मिल जाता. मैं यही कहूँगा कि पिछले 2.5 साल में जो सरकार नकारात्मक थी, जिन्होंने कुछ भी नहीं किया, जिन्होंने जो शुरू हुए थे प्रकल्प उसको भी बंद कर दिया, और हमारी सरकार आने के बाद मैं और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, हमारे सभी साथी मंत्री, इन्होंने इतने तेज़ी से निर्णय लेने की शुरुआत की. जो रुके पड़े थे जो प्रकल्प उसे आगे बढ़ाया और एक पॉजिटिविटी, एक प्रॉस्पेरिटी इस राज्य में दिखाई पड़ रही है. तो नकारात्मक जिन्होंने काम नहीं किया उनको लोग पसंद करेंगे,
या जो काम कर रहे हैं, ये राज्य को आगे बढ़ा रहे, इस राज्य का सर्वांगीण विकास कर रहे, उनको पसंदी देंगे। ये सोचने वाली बात है। मैं यही कहूँगा कि आने वाले जो कॉरपोरेशन चुनाव, जिला परिषद के चुनाव है, ये बहुत बड़ा सैंपल सर्वे उनको मिलेगा। उन्होंने ग्राम पंचायत को तो अनदेखा कर दिया है, उसमें भी बहुत बड़ा सैंपल सर्वे सामने आया है। लेकिन आज भी अभी उन्होंने कहा है कि अभी अगर चुनाव होंगे तो ऐसी परिस्थिति है। अभी चुनाव है क्या? चुनाव नहीं है। और लोकसभा के चुनाव जब आएंगे 1.5 साल के बाद, आज भी हम लोग आगे हैं। शिवसेना, बाला साहब शिवसेना और भारतीय जनता पक्ष, हम लोग आगे हैं और चुनाव में भी हम लोग आगे रहेंगे। मैं यही कहूँगा कि जो पिछले समय जब महाविकास आघाड़ी को सबको मिलके जितनी सीटें मिली थी, उतनी सीटें अगर वो जीते, उतनी सीटें भी रख पाए तो भी बहुत बड़ी बात है। इतना ही मैं कहूँगा। और जब कई अंदाज आपने भी देखे हैं, पिछले कई चुनाव में, गुजरात का चुनाव हो, उत्तर भारत का चुनाव हो, 2019 में तो प्रधानमंत्री के सामने सब पार्टियां इकट्ठा हुई थी, सब पक्ष इकट्ठा होकर आघाड़ी बनाई थी उन्होंने। तभी भी ऐसे ही अंदाज निकाले थे। क्या हुआ? तो आने वाले क्या नतीजा निकला? बिल्कुल विपरीत नतीजा निकला। आने वाले लोकसभा चुनाव में अब तक के सब रिकॉर्ड आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी के नेतृत्व में टूट जाएंगे और सब रिकॉर्ड तोड़कर एक बहुत बड़ा विजय, बहुत बड़ी जीत इस देश को आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी के नेतृत्व में देखने को मिलेगी। म्हणून तुम्ही मगाशी काय सांगितलं, आता आघाडी झाली आहे, ती गृहीत धरून आकडेवारी काढलेली आहे आणि राजकारणामध्ये 2+2 4 होत नाही। आता ते मायनस किती होत आहेत ते मोजत राहा तुम्ही। त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, त्यांची चिंता त्यांनी करावी। आम्ही आमचं काम करू, लोकांना सेवा देऊ, या राज्याचा विकास करू। सर, इसे कश्मीर में बोल दीजिए कि प्रकाश आंबेडकर ने शरद पवार साहब ने टिप्पणी की है, उसके बारे में आप क्या कहेंगे? उनका कहना है कि बीजेपी के हाथ में। देखिए, इसीलिए तो मैं कहता हूँ कि आघाड़ी जो हुई है, आघाड़ी को इतने वोट मिलेंगे और इतनी सीटें आएगी, ये तो बहुत बड़ा मतलब कपोल कल्पित एनालिसिस है, उसमें मैं जाना नहीं चाहता हूँ। उनको आघाड़ी मुबारक हो। धन्यवाद।